अगं काय आहे सुकू, परत कशाला आलीयस? आधीच सगळा ताप झालाय, रमाई संतपलेली आहे, त्यात आणखी हात पळून घ्यायला आलीयस का? तिने येऊ नको म्हणून बजावलं होतं ना, मग का आलीयस परत? नाही, एक शब्दही बोलू नकोस. तुझ्या पायी मी हैराण झालोय सफ. तुला वाचवता वाचवता माझ्या नाकी नऊ आलेत. आपल्या मनाला पटेल तेच करतेस तू. त्याचे परिणाम काय होतील याची काही पर्वाच नाहीये तुला. आता काय हवं ते कर आणि मर. हो पण हेच माझं घर आहे ना. अगं पण जरा वातावरण निवळू द्यायची तरी वाट बघायची की नाही? हो पण माझं सासर असताना मी माझ्या माहेरी का राहू? काय सासर, कसलं सासर? तुला ना वाद धगधगत ठेवण्याची हौसच आहे सगळं. मी आग विझवत जातो, तू आग भडकवत जा. येऊ नको म्हणून रमाई म्हणाली होती ना, मग जरा धीर धरायचा ना. पण नाही, तुला आपलाच एका चालवायचा. आता तू जाणे आणि रमाई जाणे. काय तो गोंधळ घाला, मी तर मध्ये पडणारच नाही. अहो ऐका तरी. अहो तू परत का आलीयस? रमाईनं बजावलं होतं ना येऊ नकोस म्हणून, तरी आलीस? कसली निर्लज्ज निगरकट्ट गेंड्याच्या कातडीचीस ग तू. कोणत्या तोंडाने आलीयस परत? सोन्याचे दागिने घेऊन आलीयस? नाही ना? अहो मग खबरदार जर पुढे एक पाऊल जरी टाकलास तर. लोटचट कुठली. दार उघडा ना वंसा. सासूबाई, सासूबाई उघडा ना दार. सासूबाई, वंसा दार उघडा ना. वंसा येऊ द्या ना मला घरात, माझं पण घर आहे ना. ऐका ना वंसा. वंसा उघडा ना दार. वंसा दार उघडा ना वंसा. सासूबाई, सासूबाई उघडा ना दार. मला क्षमा करा, मी पाया पडते सासूबाई. मला घरात घ्या ना हो. मी माझं पण घर आहे ना हो सासूबाई. उघडा ना दार. कोणी आहे का? बघितलंस रमाई, तुझी आज्ञा मोडून आलीये. पण आता दिगूला वाईट वाटावं म्हणून मुद्दामून गळा काढेल, नाटकं करेल आता. सासूबाई उघडा ना दार. बिचारी आकांत करते, पण महामाया काही हिला आत घेणार नाही. ताठावा गाईचा ऐकूच येत नाही जणू. उघडा की दार. ती आलीये तर होईल ना माझ्या मदतीला. किती छळते ही रमाई सखू वहिनींना. आणि या यमुताईच्या तर एक दिवस नाकावरच बुक्का मारणार. हीच सगळ्यात दुष्ट आहे. यमुना वंसा, सासू काकू उघडा ना दार. सासूबाई उघडा ना दार. रंगला ओ डाव रंगला. आता मौज. अय्यो, ते या सगळ्यात छोट्या मालकीनबाईंची काहीच नाही बघा. चूक म्हणतो मी. ते कसं आहे, लग्नानंतर सासरच सर्वस्व असतं बघा मुलींसाठी म्हणतो मी. पण छोट्या मालकीनबाई फारच जिद्दी हो. इतका अपमान झाला तरीही परत आल्यात हो. सासूबाई, सासूबाई उघडा ना दार. उघडा ना सासूबाई. बघ म्हटलं होतं ना, आता हात जोडेल, पाया पडेल, पायरीवर डोकं आपटेल, भीकही मागेल. मोह नाटकी आहे ही. सासूबाई, सासूबाई उघडा ना दार. सासूबाई उघडा ना. सासूबाई उघडा ना दार. मी पाया पडते.
सखूला आत घेणार नाहीत म्हणजे घरातली सगळी कामं आपल्यावर पडणार. सखूच्या वाटणीची कामं कोण करणार? कोण करणार म्हणजे तिघू करणार. तुम्हाला इतका पुळका येतोय का सखूचा? मग सखूवर दया म्हणून तिची सगळी कामं तुम्ही करायची. अयो मालक आहे नाही म्हणजे छोट्या मालकीनबाई फारच बघा चिवट म्हणतो मी. लिहून घ्या, जोपर्यंत दरवाजा उघडत नाही तोपर्यंत तिथेच थांबणार बघा. अयो मागे एकदा विठुरायाला लोणी भरवण्यासाठी अन्नत्याग केला हो. मरायला टेकल्या होत्या. 3-4 दिवस अन्न सोडा, पाणी सुद्धा तोंडाला लावलं नाही हो. हात जोडते, पदर पसरते, मी मागते हो, उघडा ना दार. पुढे काय झालं ते कळायला हवं. सखू आहे का गेली? अर्थात राहिली तरी मौज, गेली तरी मौज. आता काहीही केलं तरी तिची दैनाच आहे. अगं बाई, सखू कुठे आहे? रावळातच का? नादिष्टपणा काही जात नाहीये या पोरीचा. पण आता काय करणार म्हणा. सासरच्यांनी टाकलंय म्हटल्यावर विठ्ठल विठ्ठल करत बसण्यापलीकडे काय हातात आहे तिच्या. सखू तिच्या सासरी गेली. गेली? सासरी? नाही म्हणजे कोणाबरोबर गेलीये? पुन्हा बापाचा अपमान नको म्हणून आप्पाला रोखून एकटीच गेली. एकटी गेली? काय सांगताय काय? पण वंस सखू सुखरूप पोचली असेल ना सासरी? नाही म्हणजे मनात आपले एक एक विचार येत राहतात. काही नाही, निश्चय केला आणि गेली, पोचली असेल. नाही म्हणजे तसंच म्हणायचंय मला. पण काय आहे ना की आपल्याला सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलाय ना हे खोटे दागिने वगैरे सगळ्यात. ती तर केवढी लहान आहे. त्यात माझ्या मावशीनी सासर ते माहेर धिंड काढली तिची आणि इथे टाकून गेली तिला. हे सगळं जीवाला लागलं असणार ना. लहान आहे हो बिचारी. हे सगळं कसं पचवणार ती? तिला नदी ठाऊक आहे. जीवाचं काही बरं वाईट नाही. असं करेल असं नाही म्हणते मी. पण मनात विचार येतातच ना. ते म्हणतात ना, मन चिंती ते वैरी न चिंती. आणि त्यात मेली जंगलाची वाट, एकाकी. आणि आपली सखू एकटीच. त्यात ती माझ्यावर गेली आहे ना. नाही म्हणजे अशा गुटगुटीत माणसांमध्ये जंगली श्वापदांना भरपूर अन्न मिळतं. नाही म्हणजे अभद्र म्हणून नाही हा, पण मनात येतंय ना त्यामुळे भडाभडा बोलून टाकते इतकंच. आणि एवढं जीवावर उदार होऊन सखू गेलीये खरी, पण मावशी तिला घरात घेईल का? सासूबाई, दार उघडा सासूबाई. दया करा माझ्यावर सासूबाई. सासूबाई, यमुना अंज, उघडा ना दार. सासू काकू, उघडा ना दार.
लोचट कुठली, कशाला आलीस ग परत? चल निघ, निघ माझ्या घरात ना, चल निघ माझ्या घरात ना. अहो सासूबाई, काय ग, अशी कशी आलीस ग तू? निर्लज्ज शब्द ही लाजने मरेल अशी निर्ढावलेली आहेस तू. काय तुझं काम इथे? काय आहे? धक्के मारत तुला घरातनं काढलं का? विसरलीस? सोन्याचे दागिने घेऊन आलीस? मग का आलीस परत माझ्या घरात? तुझे आई बाप निर्लज्ज आणि तू बेरड. अशा विश्वासघातकी लोकांना माझ्या घरात जागा नाही. मावशी नाही का बजावून गेलीये, खरे दागिने मिळाल्याशिवाय सखूला सासरी थारा नाही म्हणून. नाही म्हणजे मी ओळखते ना माझ्या मावशीला, शब्दाची पक्की आहे हा ती. म्हणजे 100 अडथळे पार करून सखू पोचली जरी तिथे तरी सुद्धा ती तिला घरात घ्यायची नाही. तुमच्या मनात नेहमी वाईटच विचार कसे येतात हो? आणि नेमकं तुमचं म्हणणं तरी काय? सखूनी काय करायला हवं होतं? इथेच माहेरी मुळू रडत बसायला हवं होतं का? आम्हाला कळत नाही असं वाटतंय का तुम्हाला? पण सखूनी कायम दुःखात राहावं, तिला सुख मिळू नये, आम्ही सुखात आनंदात राहूच नाही अशीच इच्छा असते तुमची. हो, काही काय बोलताय वंस? खरं तेच बोलतीये. आतापर्यंत अण्णाकडे बघून गप्प राहील. तुमच्या दुष्टपणाला ह्यांनी, माझ्या सासूबाईंनी कायम डोळ्याआड केलं. कारण आम्ही नाती जपतो, सांभाळतो. पण तुम्ही नेहमी वाईट चिंतत आलात. मालकाच्या वेळेस पासून बघतोय आम्ही, मालकांनी आम्हाला एवढा त्रास दिला, सखूला एवढा त्रास दिला, तरीही तुम्ही सखूचं लग्न त्या थेरड्याशी व्हावं म्हणून काय कमी प्रयत्न केलेत का? नव्हते केले? नाही हो. आमच्यावर संकट आली की तुम्हाला होणारा आनंद आम्हाला दिसत नाही असं वाटतंय का तुम्हाला? आज माझी सखू संकटात आहे आणि तुम्ही इथे आमच्या जखमेवर मीठ चोळायला आला. 4 वेळा म्हणालात मी माझ्या मावशीला ओळखते, मी माझ्या मावशीला ओळखते. अहो मग एवढं चांगलं ओळखत होतात मावशीला, मग माझ्या सखूसाठी हे स्थळ घेऊनच कशाला आलात? चालते हो इथून, निघ बस. हो सासूबाई, आता हेच माझं घर आहे ना. आता मी जगणार मरणार ते सगळं इथेच. आणि सासूबाई, मी एका ना लहानच्या कोपऱ्यात राहील. तुम्हाला अजिबात त्रास देणार नाही सासूबाई. मला घराबाहेर नका हो काढू. बाहेर अहो सासूबाई, मला घराबाहेर नका काढू, नका काढू मला घराबाहेर. रमाई, तू फसू नकोस हा. आता अशी सोंग करेल नाही. आठवतंय ना, घरातून हकललं तेव्हा कशी घरातल्या सगळ्यांच्या पाया पडत होती. अगं आता घरातल्यांच्याच काय, अख्ख्या गावाच्या पाया पडायला सुद्धा कमी नाही करणार ही. अगं मूर्ख मुली, नको ते कशाला सुचवतेस तू? तिच्या मनात नसेल ना तर तुझं ऐकून करेल ती. अख्ख्या गावात बेअब्रू होईल. ती होऊ नये म्हणून दवंडी शिपाई रताकून घरी परत आले ना मी. कोण सांगतं का तुला शहाणपणा करायला? बावळट कुठली. हे बघ, ही जे म्हणाली ना ते करायचं नाही हा. नाहीतर नको. जे करू नको सांगितलेलं असतं ना तेच नेमकं करतेस तू. नको म्हटलं ना आता मुद्दाम करायचं असतं बाई तुला. नाही नकोच. तुला मोकाट सोडलं ना तर गावभर फिरशील, लोकांना म्हणशील मला क्षमा करा, माझ्या सासूबाईंना सांगा मला घरात घ्यायला.
आमचीच लाज जायची. त्यापेक्षा राहा, इथेच राहा. इथेच राहा म्हणजे घरात नाही. घरात नाही तर कुठे सासूबाई? घरात नाही, इथे अंगणात राहायचं. अहो या इथे कोपऱ्यात, अंगणात इथे कोपऱ्यात राहायचं. तू तिथे त्या कोपऱ्यात तिथे राहायचं. तू तिथून हलायचं सुद्धा नाही. माझ्या घराची पायरी जरी चढलीस ना तरी तंगडी तोडून ठेवेन. हो सासूबाई, मी इथेच राहील. जशी तुमची आज्ञा. तुम्ही किती मायाळू आहात, मला इथे राहण्याची परवानगी दिली. रमाईने इतका अपमान केला, मारलं, घरी यायला मनाई केली आणि आता ही अंगणात राहायला सांगते. तरी सखू तिचे आभार मानते. हे किती सरळ आणि सहज भावाने. इतकं कसं हिचं मन मोठं आणि निर्मळ. जिला सगळे गारगोटी म्हणून हिणवतायत ती प्रत्यक्षात हिरा आहे का? आमच्या घरची, माझ्या सखूची काळजी असती ना तर तुम्ही सखूसाठी हे स्थळ घेऊनच नसता आलात. तेव्हाच सांगायचं होतं ना, माझी रमा मावशी जाच करणारी आहे, दुष्ट आहे. तेव्हा का गप्प बसलात? माझ्या सखूला सासरी त्रास होतोय हे माहित असताना सुद्धा का नाही बोललात? मंगळागौरीला खिजवायला आलात आम्हाला, पण तेव्हा तुमच्या मावशीला का नाही सांगितलं की उमावंचांना बोलवणं तुमचं कर्तव्य आहे? सखूच्या मायेपोटी बोलतीये असं म्हणताय. अहो पण मग आज सखूचा संसार सुखाचा व्हावा ही तुमची जबाबदारी नाहीये का? पण तुम्ही नेमकं विरुद्ध वागत आहात. दागिने पितळी निघाले, मग आम्ही काय लबाड चोर आहोत का? तेव्हा तिथे तुमच्या माणसांना का नाही ठणकावून सांगितलं की ही अशी माणसं नाहीयेत? पण ते नाही. मावशीचा राग अजून कसा वाढवता येईल हेच बघत राहिला तुम्ही. माझ्या सखूला विहिरीत ढकललं. असं काय गुन्हा केलाय आम्ही तुमचा? कुठला सूड उगवताय? जाऊ दे उमे, तू नको लक्ष देऊ तिच्याकडे. आधीच आपण त्रासात आहोत, आणखी हिचा व्याप नको. हो पण किती दुर्लक्ष करायचं. सारखं माझ्या सखूला टोचत असतात, त्रास देत असतात. बहिणी हो, इतकंही वाईट करू नये हो दुसऱ्याचं. तुमच्याही पत्रात 2 पोरी आहेत. तुमच्या कृत्यांचे शाप त्यांना लागायला नको. शेवटी आलात ना माझ्या मुलींवर. आज खरा रंग बाहेर आलाय. नेहमी गोड बोलून हेच करता, आज रागानी बोलताय एवढंच. पण तुम्ही काहीही केलं ना तरी सखूला सुख मिळणारच नाही. शिवाय एक मोठी गोष्ट तुम्हाला ठाऊकच नाहीये. सखूच्या सासरी विठोबाचा द्वेष करतात.
तिची मूर्ती सुद्धा माझ्या मावशीने विहिरीत फेकून दिलीये. बाई 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 बाई, हे कळेल ना तेव्हा तुम्हा विठ्ठल भक्तांची काय अवस्था होईल. चित्र डोळ्यासमोर येऊनच मनात आनंद पसरतोय. सुटका नाहीच आहे तुमची. जय झिंगरोबा. जय जिरोबा. लय दिवसांनी असा मस्त डाव साधलाय. अय्यो बाबाजी, सगळे बाळ बघा चूक लागले हो. ती सखू परत आली हो. काय सगू परत आली? होय हो, खूपच मौज आली बघा वाड्यावर. एक दिवस बघाच ती सकू बाबाजींच्या पायाशी लोळण घेईल. गप्पे गप. कुत्र्यावानी मध्ये 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 भुंकतोय. बोलतात ना रामू शेठ महत्वाचं काहीतरी ऐकतोय आम्ही. गप बस एकदम गप. सकू परत आली. पुढे काय? अय्यो बाबाजी, हे मुरमुऱ्याचं पोत लय पुढे पुढे करायला लागलाय. काना मागून आलास आणि तिकट झालास काय? माझ्या पुढे जायला बघतोस काय रे चोरा? बघतो तुला आता. ये मालकीन बाईंनी बजावून सुद्धा छोट्या मालकीन बाई परत आल्या हो. पण मालकीन बाई ऐकतायत काय हो? तिला ओरडल्या हो त्या. तिला काढलं बघा घराच्या बाहेर. आता तिचा मुक्काम अंगणात. हे तर लईच भारी झालं. सकू अंगणात पेवारच पडली राहणार. डोळ्यात बोट घातले तरी बी राज्याला काही दिसत नाही. आता काय बिघडू शकत? काय रात्र झाली. माझ्या विठुरायाची साथ आहे माझ्यासोबत. पण विठुराया, त्या दाटून आलेल्या काळोखाचं मला खूप भीती वाटते रे.